16 संघ आपल्याला पाहायला मिळाले। 16 संघांमधून निवडक संघांनी मात्र इथे सहभाग घेतला आणि त्यातील हे 2 संघ आता अंतिम लढतीमध्ये एकमेकांसमोर खेळताना दिसत आहेत। एका बाजूला विपुल सीसी वाणगाव आणि त्यांच्या विपक्षमध्ये धाकटी डहाणू। थोडीशी आपल्याला घाई करावी लागेल। पंच 5:15 वाजलेत। षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज तयार होत आहेत। हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवरती। आजच्या दिवसामध्ये हर्षल यांनी मात्र आपला बोलबाला कायम चरू दाखवलाय। उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना आपण पाहिलं गेलं। आजच्या दिवसात पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार। गोलंदाजी मार्कवरती हर्षल। राईट ओव्हर द विकेटने अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू। यावेळेला मात्र चेंडूला कव्हरच्या रिझनमध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे। 1 रन तिथे पाहायला मिळते। धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 1। बॅट घेऊन जायची आहे। चला लवकर घाई करा प्लीज। ताकि डहाणू टीम आपल्याकडे जास्त वेळ नाहीये। अतिशय सुंदर असं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं आणि या स्पर्धेकरता आपण पाहतात खास पद्धतीने ज्यांनी मात्र भरपूर मेहनत घेतली। खास करून आपण फ्रेंड्स सरावलीचे तर आभार मानायलाच हवेत। प्रजित घरत, सुबोध घरत, मनोज घरत, आतेश राऊत आणि प्रफुल्ल घरत ज्यांच्यामुळे मात्र स्पॉन्सरशिप ही चांगल्या प्रकारे मिळाली आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय ही स्पर्धा अनुभवताना। पाहूया षटकातील पुढचा बॉल। फुलटॉस चेंडू होता। यावेळेला मात्र अगदी स्टायलिश अंदाजामध्ये चेंडूला खेळलेला आहे। क्षेत्ररक्षक तिथे आहेत। अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। 2 धावांनी धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 3। ट्रॉफीज जर आपण पाहतोय तर अतिशय सुंदर या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात। फ्रेंड्स ग्रुप ऑफ सरावली यांच्या वतीने सौजन्य झालेला आहे। मॅन ऑफ द सिरीज करता सायकल जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते कुणाल घरत यांच्या वतीने। त्याचबरोबर चंदन रामचंद्र घरत यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीराकरता या ट्रॉफीज दिल्यात आणि बॅट उत्कृष्ट फलंदाजाकरता अचिवर स्पोर्ट्स यांच्याकडनं पाहायला मिळते आणि वी स्पोर्ट्स यांच्याकडनं टी शर्ट्स। पहिल्याच वर्षामध्ये आपण पाहिलं अगदी हे 5 स्टार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय सरावलीच्या या मैदानावरती। या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र सर्वांचा सहभाग हा खूप चांगला राहिलेला आहे। सरावलीतील आपण पाहिलं तर एकूण 1 मुलं इथे मात्र सहकार्य करताना दिसली। तरुण मुलं देखील पाहायला मिळाली आणि त्यांच्याबरोबर एक्सपिरियन्स जे खेळाडू आहेत त्यांचा देखील सहभाग खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळालाय आणि तेच एकीचं बळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। षटकातील पुढचा बॉल फुलटॉस चेंडू अगदी चांगला फटका। समालोचन कक्षाला अभिवादन देणारा निखिलच्या बॅटमधनं आलाय षटकार 6 धावा। मधनं पाहायला मिळालेला आहे। धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 11 धावा। 11 रन्स ऑन द बोर्ड। 4 चेंडू झालेले आहेत। 4 चेंडूंमध्ये आपण पाहतायत तर पहिलं षटक पॉवर प्लेचं असताना अगदी चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली। निखिलने मात्र इम्प्रेस केलंय त्याच्या खेळानं संपूर्ण या स्पर्धेमध्ये आणि ही शेवटची लढत मेगा फायनल आपण पाहतायत। फुलटॉस बॉल पुन्हा एकदा चांगला फटका माचो त्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण चेंडू गेलेला आहे सीमा पार येतोय चौकार 4 धावा। निखिलच्या बॅटमधनं पाहायला मिळाला। या अगोदर षटकार आपण पाहिला त्यानंतर चौकार पाहायला मिळाला। धावसंख्या आता होती आहे धाव फलकावरती 15 रन्स ऑन द बोर्ड। षटकातील शेवटचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा फुल लेनचा मारा त्याला प्रत्युत्तर दिलेला आहे निखिलने। खणखणीत फटका षटकार 6 धावा। टायमिंग निखिलच्या बॅटमधनं पाहायला मिळालं आणि या षटकाराच्या सहाय्याने आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकाल कशा प्रकारे या फटक्याला खेळलं आणि या षटकारानं षटकाची देखील समाप्ती झाली। पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे। पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाकटी डहाणू संघाची झाली आहे धाव फलकावरती 21। आमंत्रण
आताच आपल्या ह्या मैदानावर सरावलीगावचे सुपुत्र जे प्रयागराजला गेले होते आणि प्रयागराजवरून ते डायरेक्ट त्या मैदानावर आलेले आहेत असे सरावली गावामध्ये सरावली प्रीमियर लीगचे नेहमी ते आयोजन करतात असे स्वप्नील जनार्दन घरत इथे उपस्थित झालेले आहेत. मी प्रजित घरत यांना विनंती करतो की त्यांनी ते प्रयागराजला जाऊन आले म्हणून त्यांचा एक शाही सन्मान करावा, कारण प्रयागराजला जाणारे सरावली गावातील ते एकमेव व्यक्तिमत्व असतील मला वाटतं. अगदी चांगला फटका या ठिकाणी खेळलेला आहे. क्षेत्राचे तिथे पाहायला मिळतात. फ्रेम मध्ये आले, अगदी चांगला झेल टिपलाय. या ठिकाणी आपण पाहतोय मयूर बाद होतोय. विकेट डाऊन. करायचं मित्रांनो, बघा एक सूचना वारंवार करावी लागते, कारण की तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळता, पालघरमध्येच नाही तर पालघरच्या बाहेर देखील जाऊन तुम्ही खेळता, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात. नवीन फलंदाज नव्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बघा, जर पालघर क्रिकेटला उंचीवरती घेऊन जायचं असेल तर तुम्हाला पालघरमध्ये शिस्तीत खेळावं लागेल, शिस्त पाळावी लागेल त्या मैदानावरची. या ठिकाणी आपण पाहतायत नव्यानं फलंदाज नव्यानं दाखल होतोय अविनाश. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हर्षल. अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू, बॅटची कडा घेऊन आपण पाहतायत चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावरती 22 धावा. पहिले षटक पॉवर प्लेचा आपण पाहिलं आणि पॉवर प्लेचा स्वीकार जर आपण पाहिला तर अगदी चांगल्या प्रकारे घेतलाय केलाय निखिलने. 21 रन पाहायला मिळाले. त्यानंतर हे दुसरं षटक आपण पाहताय हर्षलचं. इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच हवेमध्ये आहे, चेंडू जातोय सीमावर्षा पार, येतोय निखिलच्या बॅटमधनं षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिलं तर झालेली आहे धाव फलकावर 28. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु योग्य प्रकारे बॅटवरती आला नाहीये. चेंडू लॉंग ऑन दिशेला गेलेला आहे. 1 रन पाहायला मिळालीत आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय धाकटी डहाणू या संघाची झालेली आहे धाव फलकावर 29-29. निखिल आकरेका जबरदस्त बॅटिंग इन फॉर्म बॅटर. 7 बॉलमध्ये 27 वरती खेळतोय. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस चेंडू होता, पंचांनी मात्र हात बाहेर काढलेला आहे. अर्थातच नो बॉल, नोचा सिग्नल लेग पंचांकडून आलाय. नो +1 अशा 2 धावा इथे एकत्रितपणे पाहायला मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 31. पुढील संधी मात्र निखिलसाठी फ्री हिटची. पाहूया षटकातील पुढचा बॉल. अगदी चांगला फटका, खाली टाकलेला बॉल, त्याला खेळून काढलं. गुड स्टॉप. फ्री हिट नसता तर डेफिनेटली निखिलची विकेट मिळाली असती, परंतु तसं झालं नाहीये. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 32 धावा. 32 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू या ठिकाणी आपण पाहतात. ओहो, जबरदस्त अफलातून क्षेत्ररक्षण. प्रथमेश सिंगल हँडेड का स्टॉप केलाय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कशा प्रकारे निखिलने त्या चेंडूला खेळलं आणि प्रथमेश काय जबरदस्त एफर्ट्स. धन्यवाद मंथन. आपल्या ह्या आजच्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सरावली गावाचे सुपुत्र क्रिकेट प्रेमी अमोल बाबूराव घरत यांनी उपस्थित दर्शविलेले आहे. मी मुकेश घरत यांना विनंती करतो की त्यांनी अमोल बाबूराव घरत यांचा शाही सन्मान इथे करावा. अमोल बाबूराव घरत म्हणजे एक निष्ठावंत क्रिकेट प्रेमी म्हणून सरावली गावामध्ये ओळखले जातात. ज्या ज्या वेळेला सरावलीमध्ये क्रिकेट होतं त्यावेळेला ते आपला वेळात वेळ काढून इथे येतात आणि खेळाडूंना प्रोत्साहित करतात. असे मनोज अमोल यांचं स्वागत करण्यासाठी मुकेशला आपण विनंती करत आहोत.
षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती चेतन. धावसंख्या आपण पाहिली तर झालेली आहे धाव फलकावर 33. षटकातील पहिला बॉल. इथे जर आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. टॉस चेंडू पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या अजूनही स्थिरवली आहे 33 वरती. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार चेतन. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि इथे मात्र अविनाश स्टंपेटच्या माध्यमातून होतोय बाद. विकेट. मित्रांच्या मांदियाळीमध्ये अजून एका मित्रांनी उपस्थित दर्शवलेले आहे. रुकेश यशवंत घरत, सारोली गावातील अतिशय चांगला असा क्रिकेट प्रेमी, लहानपणापासून क्रिकेटचा वेळ असणारा असा हा अष्टपैलू आपल्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालेला आहे. मी ललित घरत यांना विनंती करतो की त्यांनी रुकेश यशवंत घरत यांचा ह्या वेळेला सन्मान घडून आणावा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. नवीन फलंदाज 99 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे प्रीतम बारी. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 33 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. सेकंड इनिंग अजून बाकी आहेत कारण की सूर्य हळूहळू अस्ताला जातोय. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती चेतन. रॅटम ओव्हर द विकेटने. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला बॉल होता. ऑफ ड्राईव्ह तिथे पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. प्रथमेश तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेशने देखील पाहायला मिळते. अपकमिंग यंगस्टार आपल्याला पाहायला मिळतोय वाणगाव या संघाकडनं खेळताना. डावखुरा फलंदाज झाला की स्ट्रॅटेजी जी आहे ती फिल्डिंगची आपल्याला पाहायला मिळते बदलत असताना. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा चेतन तयार. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. आपण पाहताय स्क्वेअर लेगला देखील डीप मिड विकेटला आपण पाहताय. त्यानंतर लॉंग ऑनला देखील डीप मध्ये आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल. चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. राऊंड द विकेटने चेतन. इथे मात्र फटका खेळलेला आहे. फटका फसतोय की काय. माचो तिथे चेंडू खाली. कुठलीही चुकी करणार नाहीये. निखिल आक्रेगॉन बॅक टू द डगआउट. बॉल चेतन घेऊन तयार. इथे मात्र पुन्हा एकदा पुलचा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. मिड विकेट वर क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली आणि इथे आपण पाहतोय 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड. बालाजी साऊंड सिस्टम यांचे मात्र आपण पाहतायत अतिशय सुंदर डीजे या ठिकाणी पाहायला मिळालंय. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती चेतन. या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी चेतनने केली आहे. या षटकामध्ये फक्त 2 धावा चेतनने मोजल्यात आणि 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती चेतन. इथे फुलटॉस चेंडू होता. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये माचो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं माचोच्या माध्यमातून. इथे आपण पाहू शकाल तर षटकाची झालेली समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे प्रथम फलंदाजी करताना भवित्य धाकटे डहाणू 11 या संघाची फलकावर. धन्यवाद मंथन. 36. आणि हा अंतिम सामना सुरू असतानाच सारोली गावातील एक मध्यम गती गोलंदाज म्हणून त्या काळात प्रसिद्ध असणारे शार्दूल संघाकडून खेळणारे क्रिकेटपटू
रुकेश रामभाऊ घरत इथे उपस्थित झालेले आहेत. मी श्रीधर मोरेश्वर राऊत यांना विनंती करतो की त्यांनी ह्या शार्दूल संघाकडून खेळणारा मध्यमगती गोलंदाज रुकेश रामभाऊ घरत यांचा ह्या वेळेला शाही सन्मान करावा. 36 रुकेश रामभाऊ घरत एक असे व्यक्तिमत्व की त्यात मध्यमगती गोलंदाज म्हणून ते खूप प्रसिद्ध होते आणि त्यांनी सरावलीचं क्रिकेट त्यावेळेला जिवंत ठेवलं होतं. त्यांचा शाही सन्मान इथे होत आहे. ओव्हर टू मंथन. धन्यवाद. पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. षटक क्रमांक 4 बॅटिंग पॉवर प्ले. आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे फटकेबाजी होईल का गोलंदाजाचं वर्चस्व राहील. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती आनंद. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वर. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. व्हाईटचे संकेत पंचांकडून आलेले आहेत आणि या व्हाईटच्या साह्याने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 37-37. इथे मात्र जखडून ठेवले फलंदाजाला, कारण की एका क्षणाला आपण पाहिलं होतं निखिलच्या बॅटमधनं मोठे मोठे फटके निघत होते. त्यानंतर गोलंदाजीमध्ये किमया साध्य केली चेतनने. ते मात्र निखिलचा अडसर त्याने दूर केलाय. प्रीतमला इथे मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय तर बीट केलं जाते. जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत बाहेरच्या. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. पहिला चेंडू आनंदनं अगदी योग्य प्रकारे हाताळलाय. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र चांगला फटका कॉपी बुक स्टाईलने प्रीतमने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर दिशेला षटकार 6 धावा. फटक्याची निवड प्रीतमच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावर 43-43 धावा. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आनंद. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे. त्यांनी इथे मग जाते मोठी विकेट. प्रीतम बारीगॉन बॅक टू दी डगआउट. नो 6 वाजलेले आहेत. अजून एक इनिंग बाकी आहे. चौथं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 43-43 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे हार्दिक तांडेल. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती आनंद. खुलवट टप्प्यात टाकलेला हा चेंडू हळवरपणे चेंडूला खेळलाय. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि या एका धावेच्या साह्याने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 44-44. अतिशय सुंदरसं क्रिकेट या मागील 5 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. पुढील वर्षामध्ये पुढील सीझन मध्ये मात्र पुन्हा एकदा ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल. त्यावेळेला नवीन स्वरूप असेल, नवीन संघ देखील असतील. 16 संघांना मात्र प्राधान्य दिलं जाईल. एक चांगली संकल्पना ही जरूर राबवली जाते सरावलीकरांच्या माध्यमातून. मानाचा मुजरा असेल फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावलीला. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र पिक केलेला आहे या चेंडूला. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनतील. ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. षटकार 6 धावा. फटका इथे पाहायला मिळालाय. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावर 50-50 अप.
पुन्हा एकदा यावेळेला मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे 51. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे. भवित्य धाकटी डहाणू या संघाची 50. 51. चला शेवटचं षटक लवकर आणा बॉलिंग मार्कवरती. 51 रन्स ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी बाद झालेले आहेत. 51 धावा पाहायला मिळतात. आपण पाहतायत मेगा फायनलची ही मॅच निलेश स्मृती चषक 2025 ची. कुठला संघ या ट्रॉफीवरती नाव करेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय, कारण की दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर बल्लाढ्य आहेत. या स्पर्धेमध्ये अगदी चांगला खेळ या दोन्ही टीम्सनी केलाय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळणीकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर हर्षल माची. षटकातील पहिला बॉल. ओहो, अगदी चांगला बॉल स्टिअर करण्याचा प्रयत्न. अगदी वेगवान चेंडू सँडीच्या हातामध्ये जातोय. सँडी मात्र फ्रेम मध्ये आला. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक ज्याच्या नावे आहेत ॲज अन कीपर म्हणून आपण त्याला पाहतोय. अनेक रेकॉर्ड्स देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली, फलंदाजांची देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. इथे मात्र फटका खेळला आहे. हेमंत चेंडू खाली येतोय, कुठलीही चुकी करणार नाहीये. विकेटचं झाले पतन. गॉन. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये गणेश तामोरेला आपण पाहतायत. बाहुबली ऑफ डहाणू. मोठमोठे षटकार मारण्यामध्ये मात्र अग्रेसर असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर 4 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. धाव फलकावरती 51. किती धावांचं लक्ष धाकटी डहाणू संघ ठेवेल विपुल सीसी वाणगाव या संघासमोर पाहूया. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार हर्षल. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती दांडी गुल. क्लीन बोल्ड. गॉन. फलंदाज वॉर्मअप करत लवकर यायचा आहे आतमध्ये. विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 51. 6 गडी बाद झालेले आहेत आणि 51 धावा या लागल्या गेलेल्या आहेत फलकावरती. गोल्डन डकचा शिकार होताना गणेश तांबोळे दिसलाय. आठव्या क्रमांकावरती दाखल झालेला फलंदाज आपण पाहतायत करण अंबिरे. 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. ऑन हॅट्रिक बॉल आहे गोलंदाज आपण पाहतायत हर्षल. कशा प्रकारे फलंदाज आता त्याला सामोरं जाईल करण. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्षल. फुलटॉस बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी योग्य प्रकारे लागला नाहीये. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावर 52 धावा. 52 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन तयार गोलंदाज हर्षल. अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू. मिड ऑन वरनं मात्र आपण पाहताय तर क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेले आहेत. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे 53. शेवटचा बॉल या इनिंग मधील घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्षल. शेवटचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका केलेला आहे. क्वालिटी 6 षटकार आणि या षटकारांना आपण पाहतोय या सत्राची समाप्ती झालेली आहे. 5 षटकांचा खेळ पुढे झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 59. 60 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आणि जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या आपण ऐकूया दीपकजी संखे यांच्या आवाजात मधुर समालोचन. या 5 दिवसांमध्ये आम्हाला इथे संधी दिली. स्पेशल थँक्स टू मनोज घरत आतेज कायम आमच्या पाठीशी असू द्या. चला पुन्हा एकदा आपण जाऊया
आणि या ठिकाणी आगमन होत आहे ओमकार संघाचे बेस्ट विकेट कीपर आणि उत्कृष्ट फलंदाज गणेश जाधव यांचं आगमन झालंय. वेलकम, हार्दिक स्वागत. ज्यांनी मात्र खऱ्या अर्थानं शिस्त काय असते क्रिकेटमध्ये ती ओमकार क्रिकेट क्लब संघाला शिकवली आणि ओमकार क्रिकेटचं नाव मात्र खूप पुढे घेऊन गेले असे बेस्ट विकेट कीपर गणेश जाधव यांचे ते आगमन होत आहे. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. नमस्कार. पहिल्या प्रथम मी सरावली फ्रेंड्स क्रिकेट क्लब यांचं अभिनंदन करतो. गेल्या 3 वर्षापासून निलेश स्मृती चषक याची स्पर्धा भरवली जाते आणि त्यासाठी त्यांचं जे निस्वार्थीपणे समर्पण आहे ते वाखाणण्यासारखं आहे. कोणत्याही स्पर्धेसाठी किंवा कार्यक्रमासाठी समर्पण भावनेने आत्मीयतेने एकत्र येऊन जेव्हा एखादी मंडळ त्यासाठी प्रयत्न करते त्यावेळेला अशी स्पर्धा म्हणा किंवा कार्यक्रम यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. तर यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांनी विशेषतः कैलासवासी निलेश घरत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही जे उपक्रम चालू ठेवलेला आहे तो वाखाणण्यासारखा आहे आणि सर्व गाव एकत्र येऊन ही जी स्पर्धा यशस्वी करते त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे, सर्व फ्रेंड मंडळीचे आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट प्रेमीचे मी धन्यवाद देतो, त्यांना अभिनंदन करतो आणि अशीच ही स्पर्धा कायम पुढे चालू राहावी यासाठी प्रयत्न करतीलच अशी आशा बाळगतो. धन्यवाद. चला आता आपण बघूया, मैदानाच्या आतमध्ये जाऊया. बघूया 60 धावा ह्या विजयासाठी ग्रँड फिनाले, अंतिम सामना. एका साईडला विपुल सिसी वाणगाव आणि एका साईडला भावित तेलेवन धाकटी डाणू आपण बघत आहात. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू मेंढेतरी पॉवर प्लेचा प्रीतम बारी घेऊन जातोय. ओ यॉर्करचा चेंडू, खूप चांगला पैकी गोलंदाजी बघायला मिळत आहे. काय क्लास गोलंदाजी टाकला आतापर्यंत, पण सेमीफायनल मध्ये खूप मार खाला ह्या गोलंदाजाने. एका साईडला मयूर आणि प्रथमेश. सँडी आणि प्रथमेश नव्हे तर मयुरेश आहे. निश्चितच मयुरेश नाव, कारण मी पहिल्या दिवसापासून त्या खेळाडूचं चित्र आणि ओळखतोय. पुन्हा एकदा 2 अर्धशतकं झटकावणारा या स्पर्धेतला एकमेव खेळाडू तुम्हाला सँडी बघायला मिळतो. पुन्हा एकदा प्रीतमबारी गोलंदाजी करत असताना राईट मोरतो विकेट मारा. ओ हो हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. जशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय आदरणीय गणेश जाधव या ठिकाणी उपस्थित झाले. ओमकार क्रिकेट क्लबचे एक खंदे फलंदाज, एक बेस्ट कॅप्टन, बेस्ट विकेट कीपर. आम्ही सुद्धा आर्यनवरती क्रिकेट खेळलेलो आहोत आणि शिस्त काय असते ती मात्र आम्हाला गणेश जाधव यांच्याकडे बघून शिकली. एखादा फटका खेळताना जर चुकला तर डोक्यामध्ये फटके पडायचे आणि त्या फटक्यांमुळेच आज आम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळलो आणि हातामध्ये आमच्या माईक देखील आहे. आणि अशा गणेश जाधव यांचा आपण शाही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. लेजंड ऑफ पालघर. त्यावेळेला जर युट्यूब असतं तर गणेश जाधव यांच्या भरपूर खेळी आज अजरामर झाल्या असत्या, आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या.
असे ओमकार संघाचे कर्णधार आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक गणेश जाधव यांचा हा सन्मान फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली यांच्याकडनं होत असताना आपण पाहताय. काल सुबोधजींनी देखील उल्लेख केला होता, शिस्त जर आम्ही शिकलो ते ओमकार पालघर संघाकडनं आणि क्रिकेट खेळणं आम्ही शिकलं ते पवनसुत नवली संघाकडनं. आणि आज आपण या मोठ्या खेळाडूचा हा सन्मान या ठिकाणी स्वीकारत असताना आपण पाहताय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निश्चितच खूप चांगलं षटक हाताळताना आपण बघत आहोत प्रीतम बर्याना आणि मोठ्या गडी तंबूत पडतोय. बाज झाले त्या मयुरेश नावाचा खेळाडू विजयासाठी 60 धावा करायच्या आणि ज्या अर्थाने खऱ्या अर्थाने बॅटिंग लाईनअप कशी असावी, तुमच्याकडे 2 गेले 3 गेल्यानंतर टेलेंटर देखील खेळू शकतात अशी खूप मोठी बॅटिंग आपण भावित 11 धाकटी राणू संघाकडे बघितली. पण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका इनिंगला 2 आणि एका मॅचमध्ये 4 चेंडू वापरण्याचं काम कधी केलं नसेल. 8 षटकाचे सामने त्या काळात व्हायचे. त्यानंतर बाकी 17 ते 18 वर्षाच्या कालावधीनंतर प्रेम क्रिकेट संघाने आयोजित केलेली निलेश स्मृती चषक या स्पर्धेमध्ये फक्त 16 संघ घेतले. राऊंड लिंक पर्यंत सामने खेळले गेले आणि प्रत्येक संघाला 8 षटक खेळण्याचा आनंद जो आज क्रिकेट वीरांना बघायला मिळतो, ओसंडू आनंद वाहताना आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रेक्षक तुम्ही चारही बाजूने बघत खचाखच भर प्रेक्षक. जसं काही एखाद तलावाने पाणी कमी झालं आणि माशाचे डोके जशी वर येतात तशा भिंतीमध्ये तुम्ही बघता ही क्रिकेट प्रेमी लोक गच्च्या टॅरेस सर्व फुल भरले गेले, पाण्याच्या टाक्या कोपरे कोपरे भरले गेले तुम्हाला बघायला मिळतात. आणि हे चित्र फक्त तुम्हाला बघायला मिळते फ्रेंड्स सरावलीच्या मैदानावरती. काय सुंदर आयोजन केलंय. सदियो मधला एक आश्चर्य कोणता असेल तर 8 षटकाचं आश्चर्य तुम्हाला बघायला. शहाजांनी प्रेमापोटी ताजमहाल बांधलं, पण या क्रिकेटवीरांनी प्रेमापोटी स्पर्धा यशस्वी करून दाखवली. जागतिक दर्जाचं क्रिकेट तुम्हाला इकडे बघायला मिळालं. शॉर्ट ऑन पूल खेळायचं होतं, चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव बघायला मिळते. काय सुंदर गोलंदाजी हाताला मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये प्रीतम बारी. ISPLचा पहिला गतवर्षी खेळ यावर्षी खेळू शकला नाही, पण अनेक मैदानी गाजवले. ओमान, दुबई, कुवेत तसंच प्रथम जाणारा ह्या ढाणूतला खेळाडू आपण बघितला. आणि एकंदरीत बघितला तर 23,677 लोकांनी आज मॅच पाहिल्यात. जोरदार टाळा फ्रेंच क्रिकेट असायला पाहिजे. एक रेकॉर्ड ब्रेक टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळाली. आणि ते का तर बरेचसे इकडे मला आन्सर आलेत की 8 वर्ष सुंदर आयोजन बघायला मिळालं, चांगलं क्रिकेट बघायला मिळालं म्हणून आम्ही क्रिकेट बघतो सांगितलं. पुन्हा प्रीतम आपल्या षटकाला पुढे सँडीने चेंडू टटवला, सरळ जातो इथे बघायला मिळतं. पण इकडे बाकी धावा धावून घ्यायच्या. एका धावाने धावसंख्या पुढे होते. गणेश गेला, क्षेत्रक्षण केलं, धावसंख्या होते ती 3 धावा. 60 धावा तुम्हाला विजयी करायचे आहेत. आपण 5 षटकात 60 करायचं. 4थं षटक हे तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले बघायला मिळेल. एक वेगवेगळे पायंडे पाडले गेले. 2 षटक मॅन्डेटरी ओव्हर, त्याच्यानंतर 8 षटकामध्ये आपण कंपल्सरी 7वं षटक हे जो घ्यायचं तो निश्चितच बॅटिंग पॉवर प्ले. 16 संघांनी भाग घेतला. आपण टोटली 18 लो स्कोरिंगची मॅच पाहिली. 136 धावा हा सर्वात मोठा कर. 5 अर्धशतकं पाहिली, 3 हॅट्रिक पाहिल्या आणि 6 संघ ऑलडाऊन होताना पाहिलेत. हे अनेक विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला जाऊया. मैदानाच्या आत आता बाकी करण नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो आणि समोर फलंदाज आहे तो म्हणजे सँडे मॅन फ्रॉम वाणगाव विपुल सिसीचा खंदा फलंदाज. आता बाकी फिल्डिंग स्ट्रेंज संपलाय. 5-4चं कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला. 5 खेळ सर्कलच्या आत आणि सर्कलच्या बाहेर आणि 4 खेळ सर्कलच्या आपल्या सगळ्याला पहिला जो हाताळायला बघतात. चेंडू टटवला आहे, सरळ जातो, आउट ऑफ द पार्क जाय, नो डाऊट. काय पॉवर बघायला मिळतोय, काय फलंदाजी केला. आज बाकी क्लिक झाला नाही, पण या सामन्यात होईल का. सरळ चेंडू मिळाला नेक्स्ट स्टंपवरती होता तसा चेंडू टटवला गेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सरळ 6 धावा. कारण तुम्हाला विजयासाठी 60 धावा ह्या करायच्या आहेत. अप्रतिम असं आयोजन, भरभरून कौतुक केलं गेलं आणि प्रत्येक क्रिकेटपटूने ओसंडून या स्पर्धेचं कौतुक केलं. कारण जिगर लागते हो. प्रत्येक टुर्नामेंट बघितलं का 32 संघ 64 संघ अशा मॅचेस केल्या जातात. 3 ओव्हर 2 ओव्हर फायनल 1 ओव्हर. आणि जो डोनर तुम्हाला फायनलसाठी ₹1,00,000 बक्षीस देतो आणि त्याच्याकडून फक्त फायनल मॅच 1-1 षटकाची बघायला लागते. किती दुर्दैव वाटतं क्रिकेटचं. पण इथे जो बघितलं ते एक परिपक्वता, डिसिप्लिन, शिस्त. आणि म्हणून गणेश जाधव तुमच्यासाठी आग्रह केला की या डिसिप्लिनच्या टुर्नामेंटसाठी आम्हाला गणेश जाधव हवा आहे. कारण तुमचं शिस्त, तुमचं डिसिप्लिन. ओमकार संघ फक्त 7 वर्ष खेळला, पण 7 वर्षात सदियोच्या 7 कोटीचं दर्शन तुम्ही करून बघितलं. बबडी म्हणा, तुमच्याला नुकताच गुड्डू निघून गेला. असे असंख्य क्रिकेटपटू झळकवले. सफाळ महोत्सवातील तुमची असेल स्पर्धा जिथे आज आपण बघितलंय ओमटॅक सारखं मोठं क्रीडांगण आखलं गेलं. जागतिक दर्जाची मोठी इन्स्टिट्यूट तिकडे बघितली गेली. अनेक आठवणी आज देखील आम्ही तिकडे समालोचन करायला जातो. ते डोंगर होतं, त्या आठवणी पासगड मैदान, आयल्यांचं ते क्रिकेट, नंतर त्यानंतर सफाळ वेळीत ती खेळ तुमची खेळी. अशा अनेक आठवणी आज आम्हाला गणेश जाधव बघायला मिळायला पाहायला मिळते. डिसिप्लिन आणि शिस्त म्हणावा तर हा एकमेव खेळाडू. कधी पंचाशी वाद नाही, अरे चला जाऊन द्या खेळूया अशी अनेक वाक्यात काने पडतात. आणि खऱ्या अर्थाने हे तुम्ही आल्यामुळे ह्या टुर्नामेंटला आम्हाला 4 सण बघायला मिळाले. कारण एक डिसिप्लिन शिस्तबद्ध स्पर्धा असताना एका आदर्श दर्जाचा खेळाडू आला की आपल्याला खूप बघायला मिळते.
आणि कधी कॉम्प्रोमाइज ही डिस्टरीत नाही. आता आपण बघितलं क्वार्टर फायनल गेला, एंट्री फेज कॉम्प्रोमाइज, तो बोलता चला खेळूया यार, तुम्ही जिंकले काय आम्ही जिंकले काय, घेईल तो पूर्ण घेईल अशा पद्धतीने कधीही कॉम्प्रोमाइज न करणार खेळाडू आपण बघितलाय. आणि म्हणूनच तर गणेश जाधवांचं नाव आज घेतलं जाते. इथे बाकी कव्हरच्या रिझल्टला चेंडू टटवला, हो व्हॉट अ ट्राय, काय सुंदर प्रयत्न केला गेला होता. कव्हरला चेंडू टटवला होता, अप्रतिम क्षेत्ररक्षण. आज अफलातून झेल घेतले गेले या स्पर्धेमध्ये आणि हे सगळं तुम्हाला बघायला मिळते 8 षटकाच्या मॅचेसमध्ये. पूर्वीच्या काळातला MRI चेंडू, SLBT बॅट, तळण्यात आलेली प्रेसीची बॅट आणि नंतर अनेक मैदानं गाजवली, चांगले क्रिकेटर आम्हाला बघायला मिळाली. पालघर तालुका, डहाणू तालुका असंख्य नामवंत क्रिकेटपटू या आम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे चेंडू टटोला, डिक्लेअर झोन मध्ये जातो का पाहायचं बघूया. इथे बाकी तुम्हाला धावा घ्यायच्या आहेत आणि धावसंख्या वाढते ती 13 धावा. 60 धावा तुम्हाला 5 षटकात करायचं आहे. विजेत्याला 50,000 रुपये, 19 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. आपण फिल्डिंग जर बघत आहात तर तुम्हाला लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते, डी स्क्वेअर लेग बघायला मिळते, शॉर्ट स्क्वेअर लेग देखील बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, एक्स्ट्रा कव्हर सर्कल चार्ज बघायला मिळते. इथे बाकी चेंडू जातोय, बघूया पंच काय वाईड टच झाल्यामुळे तुम्हाला क्रिकेट डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावांनी धावसंख्या वाढते ती 15 धावा. काय सुंदर सजवलं गेलं, 5 दिवस सतत अप्रतिम असं आयोजन. आम्हाला देखील समालोचन करताना जुन्या जाणत्या खेळाडूंच्या आठवणी अनेक सांगता आल्या आणि म्हणूनच ते क्रिकेट कान्हा भरवाड यांचं देखील नाव घेईल मी. आज आमच्या ते हयातीत नाही, आपण ज्या पद्धतीने लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोंधळ गेले, संजू मात्रे यांना कोणी बनवलं असेल तर त्यांनी बनवलं असेल. करण नावाचा गोल, चेंडू टटवला हवेमध्ये, कव्हरच्या रिझनला, कव्हरचा खेळाडू जातो चेंडूच्या पाठीमागे, अप्रतिम झेल पकडला गेला आणि अशा प्रकारे प्रथमेश नावाची खेळी सतत खतम होते आणि बघता बघता फरकार धावसंख्या त्या फक्त 15, 2 गडी बाद. विजयासाठी तुम्हाला करायच्या आहेत त्या 60 धावा. स्पर्धेचं उद्घाटन केलं गेलं जिल्हा परिषद जे माजी कृषी सभापती आदरणीय अशोकजी वडे आणि तमाम आमच्या गावाचे वरिष्ठ नागरिक, त्यामुळे आमचे सुरेश काका देखील बघायला मिळालं. स्पर्धेचं उद्घाटन केलं. पहिला सामना झाला बेटेगाव आणि सरावली. 49 धावा झाल्या असताना शेवटच्या चेंडूपर्यंत 2 धावाची आवश्यकता विपुलने तिने षटकार घेतला आणि त्या बेटेगाव संघाने सरावली संघाला पराभूत केलं. पण आज क्वार्टर फायनलमध्ये बेटेगाव संघाला सरावली संघाने पराभूत केलं. असं परतफेड तुम्हाला बघायला मिळालं. या स्पर्धेमध्ये खेळताना आपण जर विचार केलात तर उनबाट संघाचा खूप चांगला खेळ तुम्हाला बघायला मिळाला. निश्चितच त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. धीरज मोरे टीम आपण बघितलं, अप्रतिम जे झोल त्यांनी पकडलेत. विनीत नावाचा तो गोलंदाज आपण पाहायला कोणी विसरणार नाही. असे भूमित, माफ करा, नॉट विनीत, भूमित, अशा भूमित मोरे असे असंख्य खेळाडू, यंग अपकमिंग टॅलेंट या आम्हाला पालघर तालुक्यात बघायला मिळतात. आणि खरोखर ही दर्जेदार स्पर्धा आयोजकांनी सांगितलं की 1 नव्हे 2 नव्हे, आम्ही जिथपर्यंत जिवंत राहू तिथपर्यंत निलेश मूर्ती ही 8 षटकाची सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि भरभरून कौतुक. आणि म्हणूनच ही स्पर्धा 20 ते 22,000 लोकांनी आतापर्यंत लाईव्ह पाहिलंय. आनंद आता नवीन फलंदाज बघ, स्ट्राईक वर आणि गोलंदाज आहेत छोटा प्रीतम बारी. आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळ राईट मोर्ध विकेट बघायला मिळतोय. यॉर्कर लेगचा चेंडू, काय गोलंदाजी टाकली जाते, धकधकती आग ज्याला म्हटलं जाते. ज्या पद्धतीने बोईसर स्टेशनच्या बाजूने वंदे भारत एक्सप्रेस धकधक करत निघत आहे तशा पद्धतीचा वेगवान मारा हा यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळतो. आणि म्हणूनच तो प्रीतम बारीचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशात क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये घेतले जात आहे. निलेश फायटरमध्ये आला, चमकला आणि बघता बघता हा तारा देशाच्या पलीकडे जाऊन देखील मोठा प्रकाश टाकताना पाहिला. वाटतं बॉलिंग ज्याच्या पद्धतीने फील्ड सेटल केलाय. गोलंदाजी शॉर्ट पिच जरी झाली तरी अंगात टाकायची म्हणजे प्रॉपर टाइमिंग होणार नाही. आणि इथे तुम्हाला स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू ठेवलाय जो सर्कलच्या मध्ये तिकडे बघायला मिळते. उत्कृष्ट कॅप्टन्सी तुम्हाला बघायला मिळेल, सुंदर कॅचेस बघायला मिळेल, चांगल्या भागीदारी बघायला मिळाल्यात या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळता तुम्हाला बघायला प्रीतम बारी. राईट आर्म ओव्हर द विकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. जसं तो बाहेर निघाला चेंडू त्याच्यापासून दूर ठेवला, चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे थ्रो करत 1 धाव बघायला मिळते आणि एका धावांशी विचार केला धावसंख्या होते ती 16. 60 धावा तुम्हाला 5 षटकात करायच्या आहेत. यानंतर बाकी 4थं षटक हे बॅटिंग फ्लॉवरचं कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. उत्कृष्ट आयोजन आणि आमचे कॅमेरामन सुंदर बघायला मिळेल. साई राऊत यांचं मनापासून कौतुक, ज्या पद्धतीने कॅमेरामॅन करा आणि ओम साईचं मनापासून जी केलेली प्रगती. आजच्या दिवसात 5 ठिकाणी ते मॅचेस कव्हरेज करतायत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू
बघूया कशा पद्धतीने लीग बायच्या रूपात जातो का. एक रेड झोन मध्ये खूप चांगली गोलंदाजी प्रीतम बारीनं आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये केलाय. फक्त मार पडला त्या डहाणूच्या संघाविरुद्ध, बाकी ओव्हरऑल जर विचार केला तो खूप चांगली गोलंदाजी. 17 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. 14 चेंडू आणि 43 धावाची आवश्यकता हवी आहे. 14 बॉल रिमेनिंग, 43 रन्स टू विन, अशा पद्धतीचं सिच्युएशन आपण बघत आहात. पुन्हा एकदा प्रीतम बारी समोर सँडी नावाचा फलंदाज तुम्हाला खेळताना पाहायला. 2 अर्धशतकं एकाच दिवसात त्याने मारले त्या मैदानावरती. पुन्हा ड्राईव्ह बघायला मिळतो. खोलवर चेंडू, प्रत्येक चेंडू खोलवर टाकला गेला. इथे बाकी थोडीशी प्लंबिंग होते. धावबाचा चान्स आणि बरोबर नाही, आणि बघता बघता धावसंख्या 2 निवड धावसंख्या होती ती 19 धावा. यानंतर बाकी 4थं षटक बॅटिंग पॉवर प्ले बघायला मिळेल. तिथे सँडी कशी बॅटिंग करतो, प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा त्याच्या बॅटिंगवर लागल्या आहेत. कारण शेवटचा चेंडू या षटकातला आणि फलकावर धावसंख्या लागते 19. अप्रतून बॉलिंग इथे बाकी फायनलमध्ये करताना तुम्ही प्रीतम बारीला पाहिलात. पहिल्या षटकात 3 धावा दिल्यात, आता किती दिल्यात? आता फक्त 4च धावा दिल्यात. पहिल्या षटकात प्रीतम बारीने मेंढ्यातरी पॉवर प्ले मध्ये फक्त 3 धावा दिल्यात, आणि आता बाकी तिसऱ्या षटकात फक्त 4 धावा दिल्यात. आता समोर तुम्हाला बघायला मिळतो खेळाडू सँडी, मॅन इन फॉर्म. खऱ्या अर्थाने वाणगाव संघासाठी महत्त्वपूर्ण फलंदाजी करताना आपण त्याला पाहिलात. अतिशय दर्जेदार स्पर्धा 8 षटकाच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळाल्या. क्रिकेट विश्वात नव्हे तर भारतात जगतात क्रिकेटमध्ये अशा 4 चेंडू एका मॅचमध्ये कोणी वापरण्याचे वापर केलं गेलं. इथे बाकी सरसवला चेंडू, सरळ 6 धावा बघायला मिळतात. समोर चेंडू टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला, आणि या 6 धावांची धावसंख्या होती ती 25 धावा. आता बाकी इक्वेशन आहे 12 चेंडू मध्ये 12 चेंडू 35 धावा. पण हा फलंदाज जिथपर्यंत मैदान तिथपर्यंत सामना कुठे फिरू शकतो. आणि जमेची बाब ही आहे की आता बॅटिंग पॉवर प्ले. कॅमेरामन जरा आमच्या प्रेक्षकांना कव्हरेज करा. संपूर्ण मायबाप प्रेक्षक जे आहेत त्यांना कव्हरेज करा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये. टाकीवर बसलेले, गच्चीवर बसलेले, टॅरेसवर बसलेले. षटक झाले 6 धावा. पॉवर प्ले हा यस बॅटिंग पॉवर प्ले. हे प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतात कशा पद्धतीने. काही लोक तर मला वाटते दिवसातून 8 तास उभेच राहून मॅच बघतात, अशा पद्धतीने आम्हाला बघायला मिळतात. आणि हे क्रिकेटचे वेळ आहे. माणूस प्रेमात पडला ना. मी सकाळी आय लव्ह यूची संकल्पना कसं सांगितली. एका चेंडू चौकार गेला तेव्हा तो आय म्हणाला, दुसरा चेंडू षटकार गेला तेव्हा तो लव म्हणाला, आणि तिसरा चेंडू चौकार गेला तेव्हा आय लव्ह यू म्हणाला. कोण म्हणते की आय लव्ह यू फक्त मुलींनाच म्हणायला पाहिजे? बघा, शब्द तुम्ही कोणावरही प्रेम करू शकतात. व्हॉट अ वर्ल्ड. चला रोकर घाई करा. डहाणू संघ प्लीज, आम्ही पाठीमागे लागणार आहोत कारण वेळेवर करायचं आहे. बक्षीस समोर देखील मोठं बघायचं आहे. अनेक मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं. पण गणेशजी खरोखरच तुम्ही इकडे आलात, आम्हाला समालोचक कक्षातून आम्ही तुमची बॅटिंग पाहिला. आणि जेव्हा जेव्हा लेफ्टम फलंदाज षटकार मारतो तेव्हा गणेश जाधव ओमकार संघ हा मी आवर्जून सांगत असतोय. आणि या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद. कारण तुम्ही आल्याने, तुम्हाला पाहिल्याने आमच्या सरवले गावचा लेफ्टम फलंदाज आहे जो हास्य, तो कदाचित तुम्हाला इम्प्रूव्ह करू शकतो. कारण आज त्याची बॅटिंग नाही, यंगस्टर आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून काहीतरी टिप्स तुम्ही देऊन जावा अशी आमची अपेक्षा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 12 चेंडू आणि 35 धावाची आवश्यकता आहे. हे बाकी बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला बघायला मिळते. आणि फक्त या पालघर जिल्ह्यात करण्याचं काम या फक्त एका टीमने केलंय. ती टीम तुम्हाला बघायला मिळते फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावडे आयोजित निलेश स्फूर्ती चषक. त्याला घाई करा डहाणू संघ प्लीज. आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो मयूर मर्दे. मयूर मर्देला त्या दिवशी पार्ट टाइम गोलंदाज बोलवला गेला. 2 बिमर टाकल्यामुळे त्या गोलंदाज बंदी घातली. तदनंतर बाकी त्यांनी गोलंदाजी फक्त 3च धावा दिल्या. आणि आता बाकी बघायला मिळतोय 12 चेंडू आणि 35 धावा. कंपल्सरी चेस या नियमाने खेळवायचा आहे. मयूर आपल्या सगळ्यांना पुढचा चेंडू. ओहो, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. डॉट जातो इकडे. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. काय क्रीडांगण गाजवलीत. मयूर मर्देच्या वडिलांचं नाव जर घेतलं, हेमंत मर्दे क्रिकेटचा पितामह म्हणून त्याला म्हटलं गेलं. आणि असंख्य मैदानं गाजवताना एमआरआयच्या चेंडूवर त्या माणूस षटकार बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकारला पुढचा चेंडू. ओ, इथे बाकी चेंडू टाकल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंच दोन्ही हात काढून आम्हाला खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 निवडतात. धावसंख्या होती 26. सर्वप्रथम आम्ही डावखुरा फलंदाज पाहिला तो अनिल खरत. तदनंतर बाकी हा आम्हाला ओ गुड बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी टाकली जाते. इथे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सँडीच्या विकेटच्या पाठीमागे आहेत त्या खेळाडूला लांब ठेवायचं पाहिजे. आणि मोठ्या धनीचा खेळाडू व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आपण प्रीतम बारीला पाहिलं. आणि तो व्यावसायिक क्रिकेटपटू कसा असू शकतो ते इथे तुम्हाला जिवंत उदाहरण बघायला मिळते. मी सरावडी संघाला नव्हे की उनबाट संघाचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. का उनबाट संघाने म्हणा आणि डहाणू संघाने जो खेळ केला डहाणू 11 त्यांचं अप्रतिम. ओ रायझिंग डिलिव्हरी. दिस इज अ बॉलिंग. इथे बाकी रायझिंग डिलिव्हरी तुम्हाला बघायला मिळते. चेंडू जातात डॉट. आणि आतापर्यंत
किती चेंडू टाक 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडू फक्त अवांतर धावांची धावसंख्या 1 गेला. इथे जर विचार केला 9 चेंडू आणि धावा हव्यात त्या 9 चेंडू आणि 34 धावा. सांजा तिन्ही गेल्यात. इथे बघायला मिळते निश्चितच एक सुवर्ण अक्षरामध्ये लिहिले जाईल. 16 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला आपण निलेश स्फूर्ती पृथ्वीमध्ये जे आयोजन बघितलं, जे नियोजन बघितलं, प्रत्येकाने भारावरून कौतुक केलं. पूर्वीच्या काळामध्ये अशा स्पर्धा आमच्या BRCच्या मैदानावर व्हायच्या, फक्त 8 षटकाच्या. तिथे पाहिलं गेलं फायर पाचोळ्याच्या आर्यनवर व्हायच्या. आमच्या नाईट मॅच देखील 8-8 षटकाचाच व्हायचा. त्यानंतर बाकी क्रिकेटला ग्लॅमर आलं, मोठमोठे बक्षिसं आली आणि मग फक्त बाकी पैसाच हवा या उद्देशाने केलं गेलं. पण इथे फक्त 16 संघ घेतली. आम्हाला पैसा नवा आहे, तर आम्हाला चांगले क्रिकेट हे रसिकांना दाखवायचं आहे. इथे बाकी ड्राईव्ह केला चेंडू सरळ जातो पायाचा सीमा पलीकडे 4 धावा. खडखड चौकार. का बॅटिंग बघायला मिळते. सँडी नावाचा खेळाडू का 2 मी अर्धशतक मारले, का माझ्यामुळे संघाला मी आणून दिला. आणि याचा एक रेकॉर्ड असा आहे की पहिला चेंडू पासून खेळला आणि शेवटचा चेंडू 8 षटकाचा फिनिश देखील त्यानेच केला. अशा पद्धतीची ती इनिंग होती. 21 चेंडू आणि 63 धावाची. साई सापळेश्वर संघाविरुद्ध काय बॅटिंग केली होती. आता बाकी तुम्हाला इक्वेशन बघायला मिळते. 9 चेंडू 30, 8 चेंडू 30 धावा. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. एका साईडला विपुल सीसी वाणगाव आणि दुसऱ्या साईडला बघत आहात भावित 11 धाकटी डहाणू. मयूरमध्ये गोलंदाजी करतोय पुरुष सँडी नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पोरायझिंग डिलेव्हरी. इथे बाकी वाईड दिल्या गेलंय, पण निश्चितच चांगली अंपायरिंग तुम्हाला बघायला मिळते, कारण प्लेअरच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय आणि दिस इज अ वाईड डिलेव्हरी. आता बाकी 8 चेंडू 29 धावा. प्रेक्षक कृपया एक्सेलला मध्ये येऊ नका. इथे बाकी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो आणि स्ट्राईक देखील बदलला जाईल. आणि इथे तुम्हाला बघायला मिळते धावसंख्या वाढते. ती 2 धावा होतात त्या 33. 8 चेंडू 27 धावा. 8 चेंडू 27 धावा. बाउंड्रीवर प्रेक्षक आहेत ना, तर हा यस त्या गेटच्या मध्ये जा. अप्रतिम मॅच, सुंदर आयोजन, अनेक विक्रम, चांगला क्रिकेट, अनेक अर्धशतक, 5-3 हॅट्रिक अशा मला पाहायला मिळत. फुलटा चेंडू टटवला. इथे बाकी चेंडू आतमध्ये फायदा उचलता आलेला नाहीये आणि उतरते विकेटची पातांत. मोठा गडी तंबूत पडतोय आणि बाद होतोय तो यावेळेला बाकी खेळाडू सुभाष नावाचा. कारण वाणगावच्या सुभाषकडे देखील एक क्षमता आहे फलंदाजी करण्याची. आता तुम्ही विचार केला तुम्हाला चेंडू हवेत ते 7 आणि धावा हव्यात त्या 27. 7 चेंडू 27 धावा. स्ट्राईकवर असणे गरजेचं आहे, ते म्हणजे निश्चितच सँडी या खेळाडूला. आता बाकी हर्षल नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो, ज्याने रॅपिड गोलंदाजी टाकली. पहिल्या षटकालाच मार खाला, पण सरावरी संघावर खूप चांगली गोलंदाजी ह्यांनी केली. इथे बघायला मिळतो हर्षल नावाचा खेळाडू, पैशाने शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक. 7 चेंडू 27 धावा. किती सुंदर क्रिकेट बघायला मिळालं. ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी स्पॉन्सरशिप दिल्या, त्यांनी देखील पोट भरून कौतुक केलं की आम्हाला दिल्याचा आनंद होत आहे, आम्ही नेहमीच देत राहू आणि अशी स्पर्धा करत असतील तर आम्ही भरभरून कौतुक करू. आणि निश्चितच मी प्रजित घरत, सुबोध घरत, मनोज घरत, आतेज राऊत आणि प्रफुल्ल घरत यांचं मनापासून कौतुक करील. आणि तमाम आमच्या सर्व क्रिकेट प्रेमी आणि सर्व आमच्या फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावडीचे मेंबर्स आहेत, त्यांचं मनापासून कौतुक. आमचे स्पॉन्सर्स ज्याने आम्हाला मेहनत दिले त्यांच्या मनापासून कौतुक. आमचा DJ नंतर तत्पूर्वी कौतुक करायचं आमचे पंच, माझ्याबरोबर असलेले माझे समालोचक मंथनजी घरत, त्यांना आमचं ओम साई स्पोर्ट्स मनापासून मी कौतुक करेन. आणि मायबाप प्रेक्षक हा चेंडू बाकी तटवला आहे. पैसे 1 का 2 धावा बघायला मिळतात, बघूया. आणि पाहता पाहता सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळालं. धाव पूर्ण होत नाहीये आणि इथे बघता बघता आता बाकी षटक संपली 4 आणि म्हणजे शेवटचं षटक 6 चेंडू आणि 26 धावा. धन्यवाद दीपकजी. आताच आपल्या ह्या मैदानावर ज्यांनी आजच्या ह्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजचं आकर्षक बक्षीस दिलेलं आहे असे सरावली गावचे सुपुत्र ॲडव्होकेट कृणाल घरत इथे उपस्थित झालेले आहेत. मी आतिश राऊत यांना विनंती करतो, गौरव, मी योगेश राऊत यांना विनंती करतो की ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजचं हे आकर्षक बक्षीस सायकल दिलेलं आहे असे ॲडव्होकेट कृणाल कृष्णाजी घरत यांचं इथे शाही सन्मान घडून आणावा. योगेश राऊत यांना विनंती आहे की त्यांनी ह्या दानशूर व्यक्तिमत्वाचा इथे शाही सन्मान करावा. रौनक घरत यांनी इथे उपस्थित राहायचं आहे. हा शाही सन्मान स्वीकारताना कृणाल कृष्णाजी घरत यांच्या समेत आपण पुढे यायचं आहे. धन्यवाद. 6 चेंडू 27 धावा. चला 6 चेंडू 27 धावा हव्यात. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो
हार्दिक टाणे नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू आणि 27 धावा. काय सँडू करू शकेल का? कारण अशी किमया त्याने 21 धावाची केली आहे. 18 धावाची माफ करा, 18 धावाची किमया केली होती ती साईश आपल्या सारवड संघासमोर. 6 चेंडू आणि 27 धावा. ग्रँड फिनालेचा शेवटचा षटक. पुन्हा वर्षभर वाट बघावी लागेल या स्पर्धेची. बघूया कशा प्रकारे करतात. हो इथे बाकी क्लीन बोल्ड होतात आणि मोठा गडी तंबूत परततोय. आता बाकी 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. तर निश्चितच भावित ते 11 धाकटी डाऊन संघ तुम्हाला बघायला मिळतो. विजय पडपड सँडीचं मनापासून कौतुक. या स्पर्धेमध्ये रसिक मायबाप प्रेक्षकांची तुम्ही मनं जिंकली आणि आता नवीन फलंदाज माचो हा तुम्हाला बघायला मिळतोय. काय भेदक गोलंदाजी बघायला मिळते. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी फायनलमध्ये प्रीतम बारीने केलाय, ज्याने फक्त धावा दिल्यात त्या 13. 2 षटकात 13 धावा दिल्यात आणि तिथेच सामन्याचे चित्र पाहिलं. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3च धावा दिल्या. प्रीतम बारीने अफलातून बॉलिंग केली. काय दर्जेदार स्पर्धा बघितली. सँडीचं मनापासून कौतुक. खूप चांगली फलंदाजी. एकमात्र बॅटर जो फक्त सातत्यपूर्ण खेळी केलाय. आज तसं पाहायला गेलं तर पहिल्या 2 सत्रामध्ये फेर होता, पण बाकीच्या वाणगावच्या फलंदाजी चांगली केली आणि अतिशय सुंदर खेळ तुम्हाला विपुल सिंह वाणगाव संघाकडनं बघायला मिळाला. काशीनाथ माची यांचा संघ आपण बघितला. डहाणू संघ त्यांचा देखील मनापासून मी कौतुक करीन. त्यानंतर बाकी कौतुक करावं असा संघ आम्हाला वाटतो उनबाट संघ, फोपरण संघ. काय अगोदर तुम्ही देखील केली. अप्रतिम असं आयोजन इथे बघायला मिळालं. आणि आतापर्यंत विचार केला किती लोकांनी ही लाईव्ह स्पर्धा बघितली. 25,000 लोकांनी लाईव्ह मॅचेस बघितल्यात. इथे बाकी चरण चेंडू वेट घेतो, शरीराचा चेंडू जातो तो स्क्वेअर लेगच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावानेशी धावसंख्या पोचते ती 34 धावा. 1 साइडेड विजयी संपादन करता तुम्ही बघायला मिळते. 3 चेंडू आणि 25 धावाची आवश्यकता. बरोबर 34. चेंडू जातो स्क्वेअर लेगला. 2 चेंडू आणि 25 धावाची आवश्यकता इथे तुम्हाला हवी आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी, चांगले बॅटिंग ऑर्डर, उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षण आणि इकॉनॉमिकली बॉलिंग म्हणून हा संघ तुम्हाला विजयी पथावर बघितला. या वर्षीच्या काळामध्ये खूप भन्नाट फॉर्म मध्ये तुम्हाला बघायला मिळतोय हा धाकटी डाणूचा संघ. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. चेंडू बॅटची एज घेऊन जातो फॉलो थ्रू मध्ये. 1 धाव. जोरदार टाळ्या हा आयोजकासाठी असायला पाहिजे. सर्व रसिक मायब क्रिकेटपटू, कारण अशी स्पर्धा आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी 8 षटकाच्या पूर्वीच्या काळात पाहिल्यात, पण आताच्या काळात बघायला मिळालं नाही. आणि खरोखरच अनेक माझ्या जुन्या जाणत्या खेळाडूंना बोलवलं गेलं, गौरव केलं गेलं त्याने केलेल्या कार्याबद्दल. आणि अशा पद्धतीने सामना विजयी होतोय. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन संघ तुम्हाला बघायला मिळाला तो म्हणजे भावित ते 11 धाकटी डाणूचा संघ. आणि खरोखरच आयोजकांना मनापासून मी धन्यवाद देईल. अतेज राऊत, संपूर्ण कंपनी, दीपेश, प्रजित घरत, सुबोध घरत, मनोज घरत, अतेज राऊत आणि प्रफुल्ल घरत, मनापासून तुम्ही आम्हाला ही एवढी मोठी टुर्नामेंट